पलूसमध्ये नगर परिषदेच्या निवडणूक सांगता प्रचाराच्या फेरीत केले मोठे शक्ती प्रदर्शन। आज सकाळी भव्य मोटारसायकल रॅलीत खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार जयंत पाटील व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोटारसायकल रॅली कुंडलवेस येथे आल्यावर आमदार विश्वजित कदम व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वैभवराव पुदाले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅलीचे आयोजन करण्यात आले। रॅलीची सुरुवात कुंडलवेस येथून करण्यात आली। मुख्य बाजारपेठेतून शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले। यावेळी आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार डॉक्टर विश्वजित कदम उपस्थित होते। त्यानंतर कराड तासगाव रोडवरून रॅलीचे प्रस्थापन झाले। तेथून बाजार समिती आवारात भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले। या सभेत आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी सभेत काँग्रेसला विजय करण्याचे आवाहन केले। या सभेत काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजीवनी पुदाले यांच्यासह नगरसेवक पदाचे काँग्रेसचे सर्व उमेदवार उपस्थित होते। सत्ता होती स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम हयात होते। त्यांच्यानंतर विश्वजित कदम यांनी कोट्यवधी निधी देऊन पलूसचा विकास केला। त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था असू दे, भारतीय विद्यापीठ असू दे, भारतीय हॉस्पिटल असू दे, सोनीरा साखर कारखाना असू दे, याच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी यांची उन्नती साधण्याचा बाळासाहेबांनी प्रयत्न केला। पलूसचा विचार केला तर धोंडीराज सोसायटी, वसंत दूध उत्पादक संघ, डॉक्टर पतंगराव कदम यशवंत इरिगेशन आणि पलूस सहकारी बँक याच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य शेतकरी, उद्योजक, दूध उत्पादक यांची उन्नती साधण्याचा प्रयत्न केला। आणि डॉक्टर पतंगराव कदम यांनी पलूस तालुक्यात सर्व पायाभूत सुविधा उभा केल्या। या ठिकाणी विश्वजित कदम यांनी पलूसची नळ पाणी पुरवठा आणून पलूसच्या पुढच्या 30 वर्षाचं काम केलं। पलूसच्या नगर परिषदेच्या इमारतीसाठी 5 कोटीचा निधी आणला। मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, मी यापूर्वी बोललो की असं पायाभूत सुविधा किंवा दीर्घकाळ टिकणारे काम, समाजासाठी टिकणारे काम फक्त विश्वजित कदम आणि पतंगराव कदमच यांनीच केले। विरोधकांचे एकही काम तुम्ही दाखवा। आणि आज जे विरोधक बोलतायत, ते टीका करतायत, त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका। या निमित्तानं गेल्या नगरपालिका इलेक्शनला स्वर्गीय पतंगराव कदम होते, स्वर्गीय पुदाले दादा होते, खाशाबा अण्णा होते, अमर भाऊ होते, स्वर्गीय एस.के. काका होते, राजाराम सदामते होते, स्वर्गीय गुंडादाजी होते, त्याचबरोबर स्वर्गीय शिवाजीराव गोंदिल होते। मी या लोकांची नावं यासाठी घेतोय, आज त्यांचे सर्व वारस आम्ही एकत्रितपणे हातात हात घालून काम करतोय आणि पलूसची उन्नती साधण्याचा प्रयत्न करतोय आणि यापुढेही आम्ही ते करणार आहे। आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला साथ द्यायला पाहिजे, साथ द्यावी अशी विनंती करतो। या निमित्तानं आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मी मांडतो। विरोधक टीका करतायत 1988चा वेळ काळ असेल, सांगली कारखान्याची इलेक्शन होते, विशालदादा बाळासाहेब तुम्हाला माहित नसेल, त्यावेळी पलूसच्या विरोधकांनी एक अफवा उठवली होती, वसंतराव पुदाले यांचे आसाममध्ये चहाचे मळे आहेत। म्हणजे इतक्या चुकीचा आणि खोटा प्रचार ते करत होते। त्या काळात ही दादा शांत होते। दादाने अगदी शांत राहून पलूस वाढवलं, पलूसची सेवा केली। साधारण तोच प्रकार आता इथं चालू आहे। गेले 3-4 वर्ष झालं मी, सुहास, आमचे सर्व नगरसेवक, महेंद्रप्पा, बाळासाहेब यांच्यावर सोशल मीडियात अगदी खालच्या दराला जाऊन विषारी प्रचार चालू आहे। तरीही आम्ही थांबलेलो नाही, आम्ही आमचं काम आजपर्यंत चालू ठेवलेलं आहे। या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे, आम्ही थांबणार नाही। या विरोधकांच्या प्रचाराला बळी पडू नका। आणखीन एक आज बातमी येते, आज संध्याकाळी हेच आपले विरोधक अंधारात चोरासाठी काहीतरी पत्रक वाटणार आहेत। तर एवढंच सांगायचं आहे, त्यांचा दम असेल तर त्याने दिवसा डावल्या किंवा 15 दिवसाच्या काळामध्ये त्यांनी ते पत्रक वाटायला पाहिजे होतं। तर सांगायचा उद्देश आहे की हे जे विरोधक आहेत, म्हणजे दादांच्या काळापासून अशा चुकीचा प्रचार, विषारी प्रचार करत आलेत, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा विश्वास न ठेवता उद्याच्या निवडणुकीमध्ये, उद्या 2 तारीख मतदान आहे आणि या उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्या काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षासहित सर्व उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडून देऊन आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या, अशा प्रकारची नम्रतेची विनंती करतो। या ठिकाणी थांबतो।